लाईट संदर्भात आपलं आता शेवटचं लेक्चर आहे. ओके, आता आतापर्यंत आपण लाईट संदर्भात बोललो. आता आपल्याला फॉर्मेशन ऑफ शॅडो म्हणजे जी छाया तयार होते है ना, सावली म्हणून आपण त्याला, तर याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. आता या अगोदरही आपण डिस्कस केलं होतं की जी शॅडो आहे, सावली किंवा छाया, तर ही केव्हा पडते बरं? जर एखादा सोर्स ऑफ लाईट है ना, एखाद्या प्रकाशाचं माध्यम असेल तर त्या माध्यमातून प्रकाश एखाद्या वस्तूवर पडेल, बरोबर, आणि त्या वस्तूच्या पलीकडे एखादा पृष्ठभाग असेल, एखादी भिंत असेल किंवा एखादा स्क्रीन असेल, तर त्या स्क्रीनवर कशाची निर्मिती होते? सावलीची निर्मिती होते. जसं उन्हामध्ये चालत असताना ऊन म्हणजे सनलाइट हा काय झाला या ठिकाणी? सोर्स है ना. सोर्स काय झाला? सूर्य, बरोबर, कारण सूर्यप्रकाश सूर्यापासून येणार. आपली स्वतःची सावली पडते तर आपण स्वतः कोण झालो? ऑब्जेक्ट. काय झालो आपण? स्वतः ऑब्जेक्ट. आणि आपली जी छाया जमिनीवर पडायली, कुठं पडते ती? मग जमीन काय झाला? स्क्रीन. जमीन काय झालं? स्क्रीन. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर आता याच एक्झाम्पलवर आधारित आहे आपला पहिला प्रश्न. मग पहिला प्रश्न काय सांगतो पहा, ऑन विच फॅक्टर काइंड ऑफ शॅडो फॉर्म इज डिपेंड. म्हणजे सावली ही कोणत्या प्रकारची पडेल ही कोणत्या तीन गोष्टीवर किंवा कशा कशावर डिपेंड आहे, बरोबर. तर उत्तर काय आहे? रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द surface or screen on which shadow is formed. म्हणजे याचा अर्थ की कोणत्या फॅक्टरवर सावली कोणत्या प्रकारची पडेल, गडद पडेल, लांब पडेल, बरोबर आहे का. काही ठिकाणी सावली जर पाहिली तुम्ही तर लांब असते पहा, काही ठिकाणी छोटी असते, काही ठिकाणी गडद असते, तर काही ठिकाणी फिकट असते, बरोबर. तर सावलीचा प्रकार कसा असेल हे तीन गोष्टीवर डिपेंड आहे. एक काय सांगितलं मी तुम्हाला? सोर्स ऑफ लाईट, प्रकाशाचं माध्यम. सूर्यासारखा माध्यम असेल तर सावली कशी असणार? गडद असणार, बरोबर. बल्बचा पॉवर जास्त असेल तर सावली गडद असणार, आणि बल्ब जर कमी वॅटचा असेल तर सावली कशी असणार? त्याची फिकट. हे झाला पहिला पॉइंट. दुसरी गोष्ट आहे की सोर्स पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्सला आहे. लक्षात आलं का? मला सांगा, आता समजा एखादा लाईट त्या ठिकाणी आहे, तिथून माझी जी सावली इथं पडेल ती कशी असणार बरं? तंतोतंत माझ्या उंचीची असणार, बरोबर आहे, कारण एकदम स्क्रीनच्या कुठं आहे? जवळ आहे. परंतु जर मी तिथं गेलो लाईटच्या जवळ तर माझी सावली काय होत चालली? उंच होत चालली. म्हणजे याचा अर्थ काय की ऑब्जेक्टच्या मी जितक्या जवळ जाईल तितकी सावली काय होत जाते? मोठी होत जाते, बरोबर. आणि तिसरा आहे स्क्रीन. माझी सावली कुठं पडायली हे पण मॅटर करतं ना, कारण पहा, मी जेव्हा बल्बच्या अगदी जवळ असेल आणि जिथं माझी सावली पडायली ती भिंत जर लांब असेल तर अशा वेळेस सावलीचा आकार काय होतो? वाढतो, बरोबर. आणि स्क्रीन जितक्या ऑब्जेक्ट पासून जवळ असेल तितक्या सावलीचा आकार कसा असणार? लहान असणार. ओके, पुढचा प्रश्न आहे, रमन इफेक्ट इज रिगार्डेड टू विच फेनॉमेना. आपला भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत, भारतीय शास्त्रज्ञ, सॉरी, तर ज्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस, नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो, ते आहेत सी.व्ही. रमन. त्यांनी जो शोध लावलेला आहे तो आहे रमन इफेक्ट. कोणता आहे? रामन इफेक्ट. मग हे रामन इफेक्ट जे आहे तर हे कशाशी संबंधित आहे? तर हे संबंधित कशाशी आहे? स्कॅटरिंग ऑफ लाईट. कशाशी संबंधित आहे? स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय? पहा, दिवसा आकाश कोणत्या रंगाचं दिसतं? निळ्या रंगाचं दिसतं, कारण तुम्हाला माहित आहे की सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग असतात? 7 रंग असतात, आणि यामध्ये सर्वात जास्त स्कॅटरिंग ही कोणाची होते? ब्ल्यू रंगाची. कोणत्या रंगाची होते? ब्ल्यू रंगाची. आणि म्हणून स्कॅटरिंग ऑफ लाईट या हा फेनॉमेना जो आहे किंवा याच्याशी रिलेटेड संशोधन हे कोणी केलं होतं? सी.व्ही. रमन यांनी, बरोबर. आणि त्या इफेक्टला आपण कोणता इफेक्ट म्हणतो? रमन इफेक्ट. ओके,
पुढचा प्रश्न आहे ऑन व्हिच डे वी सेलिब्रेट नॅशनल सायन्स डे. आता नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण केव्हा साजरा करतो? तर पहा, दरवर्षी आपण 28 फेब्रुवारीला काय साजरा करत असतो? नॅशनल सायन्स डे. आणि कोणत्या वर्षापासून साजरा करायला आपण? 1987 म्हणजे 1987 पासून. मग प्रश्न असा आहे की सी व्ही रमन यांचा जन्मदिवस नेमका कोणता आहे? तर कोणता आहे? 28 फेब्रुवारी 1928 हा त्यांचा जन्मदिवस आहे. परंतु 1987 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करत असतो. राईट ऑर्डर ऑफ कलर ऑफ न्यूटन्स डिस्क. सर आयझॅक न्यूटन नावाचे शास्त्रज्ञ आहे की नाही, ग्रॅव्हिटेशन, मोशन, ऑप्टिक्स अशा बऱ्याच संदर्भात आपण त्यांचं नाव ऐकतो. तर त्यांनी एक डिस्क तयार केली आहे, ती आपल्या लॅबोरेटरी मध्ये सुद्धा आहे. तर ती डिस्क जी आहे तिच्यामध्ये 7 रंग आहे आणि तिला जर तुम्ही फास्ट फिरवलं तर तुमच्या लक्षात येतं की त्या 7 रंगामध्ये जेव्हा जलद गतीने वाहतात तेव्हा त्याच्यात एकच रंग दिसतो. बरोबर आहे का? पांढरा रंग. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला दिसणारा सूर्यप्रकाश जो आहे हा जरी पांढऱ्या रंगाचा असेल पण याच्यामध्ये किती रंग लपलेले आहेत? 7 रंग. मग ते 7 रंग कोणते? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. पण याला लक्षात कसं ठेवायचं माहितीये का? पहिला अक्षर पहा, VIBGYOR, व्हिबग्योर. काय म्हणायचं? व्हिबग्योर. VIBGYOR याला उलट क्रमाने लावायचं. उलट क्रमाने लावले की रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट हे आहे प्रकाशामधले 7 रंग. आणि हे 7 रंग मग आपल्याला का दिसत नाही? दिसतात. केव्हा दिसतात बरं? जेव्हा रेनबो है ना, इंद्रधनुष्याचं फॉर्मेशन होतं अशा वेळेस हे 7 रंग आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस काच असते किंवा तुमच्याकडे स्केल आहे ती प्रॉपर जर तुम्ही धरली तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही प्रकाशाचे 7 रंग काय करू शकता? ऑब्झर्व करू शकता. प्रिझमच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला जे लाईटचं आहे 7 रंगामध्ये डिस्पर्शन करता येतो. त्याला डिस्पर्शन म्हणतात. काय म्हणतात? डिस्पर्शन. म्हणजे व्हाईट लाईटचं रूपांतर त्याच्या 7 रंगामध्ये करणे याला म्हणायचं लाईटचं डिस्पर्शन. ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे हु रोट अ बुक ऑप्टिक्स. म्हणजे ऑप्टिक्स नावाचा जो ग्रंथ आहे हा कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिला आहे? तर तो सुद्धा कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिला आहे? सर आयझॅक न्यूटन है ना, यांनी जे आहे ऑप्टिक्स नावाचा काय लिहिला आहे? ग्रंथ लिहिलेला आहे. ओके.